प्रकट दिनापर्यंत हा मंत्र रोज म्हणायचा आहे। 7 दिवसाच्या पारायणाचं फळ फक्त एका दिवशी मिळेल। नमस्कार मित्रांनो, आजचा उपाय खूप खास आहे। हा उपाय साधा मंत्र नाही, ही स्वामींचा तारक मंत्र आहे। ज्यांनी श्रद्धेला म्हटलं आहे त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडले आहे। जीवनातील समस्या आज प्रत्येक जण काही ना काही त्रासात आहे। पैशाची अडचण, आरोग्याच्या समस्या, घरातील वाद, मनातील भीती आणि चिंता। जिथे स्वामी आहेत तिथे काहीच अशक्य नाही। उपाय कसा करायचा? हा उपाय खूप सोपा आहे। सकाळी लवकर उठा किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडा। अंघोळ करून स्वच्छ बसा देवघरासमोर। दिवा लावा, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा आणि मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। हा मंत्र कसा म्हणायचा? हा मंत्र तुम्ही रोज 108 वेळा म्हणायचा। शक्य असेल तर माळेने जपा। मंत्र म्हणताना मनात फक्त स्वामींचं नाव ठेवा। घाई करू नका। प्रत्येक शब्द जाणून बुजून म्हणा। प्रकट दिनापर्यंतच का? तर कारण हा खूप शक्तिशाली दिवस असतात। या काळात केलेली सेवा खूप लवकर फळ देते असे म्हणतात। 7 दिवस पारायण केल्यास जे पुण्य मिळतं तेच पुण्य तुम्हाला एका दिवसात मिळू शकतं। काय अनुभव येतील याच्याने? तर हा मंत्र सुरू केल्यावर मन शांत होईल, भीती कमी होईल, कामात यश मिळेल, घरात सकारात्मक ऊर्जा येईल, अडचणी हळूहळू दूर होतील। महत्त्वाची सूचना: मध्ये एकही दिवस चुकवायचा नाही। सातत्य महत्त्वाचं आहे। नकारात्मक विचार टाळा। विश्वास खूप महत्त्वाचा आहे बरं का। शक्य असेल तर उपवास किंवा साधं अन्न घ्या। स्वामींचं नाव दिवसभर आठवत ठेवा। मित्रांनो, जीवनात कितीही अंधार असला तर स्वामींचं नाव एक प्रकाश आहे। जेव्हा कोणीच सोबत नसतं तेव्हा स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आजपासूनच सुरू करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असतील नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।